नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आता ई-केवायसी सुरू झालेली आहे। भरपूर बहिणींचे मेसेज येत होते की लाडकी बहीण योजनेची आता ई-केवायसी कसं करायची। आता तुमच्या घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर ई-केवायसी करू शकता। अगदी 1 मिनिटाचं काम आहे। 1 मिनिटात तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। कुठंच तुम्हाला जायची गरज नाही। तुम्हाला कन्फर्म मेसेज येणार आहे की तुमची ई-केवायसी झालेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ई-केवायसी का करावं लागतं याचा जी-आर आलेला आहे। जी-आरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो एक फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे। तो फ्लो चार्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रत्यक्ष तुम्हाला ई-केवायसी करून दाखवणार आहे की ई-केवायसी कसं करायचे आणि यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे। डॉक्युमेंट वगैरे काही लागणार नाही, फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे, लाभार्थ्यांचं आधार कार्ड। आणि त्यानंतर दुसरं जे आधार कार्ड लागणार आहे, आता ज्या बहिणींचं लग्न झालं असेल त्यांच्या पतीचं आधार कार्ड लागेल आणि ज्या बहिणीचं लग्न झालं नसेल त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे। आता यामध्ये काही कन्फ्युजन राहू देऊ नका। ज्या बहिणीचं लग्न झालं असेल त्यांचं पतीचं आधार कार्ड आणि ज्या बहिणीचं लग्न झालं नसेल त्यांचं वडिलांचं आधार कार्ड, यामध्ये फक्त 2 आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। तुमचं ई-केवायसी अगदी 1 मिनिटामध्ये क्लिक करून तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपण ई-केवायसी करण्यासाठी एक पोर्टल देण्यात आलेला आहे। तुम्ही गुगल वर जायचं आहे, जसं तुम्हाला इथं क्लिक करून दाखवतो। सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वर जायचं आहे आणि इथं फक्त सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना जसं तुम्ही सर्च करणार तुमच्या समोर एक पहिली वेबसाईट येणार आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जर असा मेसेज तुम्हाला येत असेल तर तुम्हाला रिफ्रेश करून द्यायचं आहे। रिफ्रेश करायचं कारण या वेबसाईटवर खूप जास्त लोड आता चालू आहे, कारण गव्हर्नमेंटने आजपासून हे सुरू केलेले आहे। ई-केवायसी प्रत्येक बहिणीला करायची आहे, म्हणून ही वेबसाईट खूप जास्त लोड घेत आहे। म्हणून जेव्हा ही वेबसाईट लोड घेतल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होणार आहे। जसे तुम्ही यावर क्लिक करणार असं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला असं ऑप्शन दिसणार आहे ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्ही ई-केवायसी करू शकता। हळूहळू करायचं, 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। सर्व बहिणी एकत्र ई-केवायसी करत आहे, म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। शक्यतो तुम्ही रात्री किंवा तुम्ही सकाळी हा ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे, तेव्हा वेबसाईटवर जास्त लोड नसतो। जर तुम्ही आता 9 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत तुम्ही ई-केवायसी करणं सुरू कराल तर तुम्हाला वेबसाईटवर लोड दिसेल आणि परत तुम्हाला नंबर टाकावा लागेल, परत तो कॅप्चा टाकावा लागेल। त्यासाठी तुम्ही शक्यतो रात्री नाही तर सकाळी ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता तुम्हाला सांगतो करायचं काय। जसं तुम्ही त्या वेबसाईटवर आल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असंच पेज दिसेल, काहीच बदल राहणार नाही। यामध्ये दिलेलं आहे लाभार्थ्यांचं आधार कार्ड। तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तर ते आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे। जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो तुम्ही इथं टाकू शकता। सर्वात अगोदर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकतो, त्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बघा इथं आधार कार्ड लाभार्थ्यांचं आधार कार्ड टाकायचं आणि ते कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा इथं जसा तसा फ्लिप करायचा आहे। याला एकदा रिफ्रेश करून घ्यायचं कॅप्चाला आणि इथं कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकताना बघा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, जो दिसतोय तोच नंबर टाकायचा। जसं की हा बघा 92 83 71 असं तुम्हाला कॅप्चा फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असेल, वरती करायचं। इथे एक तुम्हाला एक लेख दिसतोय बघा, मी सहमत आहे, मी सहमत नाही, तर तुम्हाला फक्त मी सहमत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं। इथं दिलेलं आहे बघा एक सूचना दिलेली आहे, ती सूचना पोर्टल ओटीपीच्या माध्यमातून आहे। मी वरील प्रमाणे घोषित करतो की जे सत्यापित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात आधार आधारित प्रमाणीकरण माझा ओटीपी माहिती देण्याचा मी सहमत आहे। तुम्ही जो ओटीपी देणार आहे त्याला तुम्ही सहमत आहे असं इथं लिहिलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही, फक्त मी सहमत आहे असं यावर क्लिक करायचं। जसं तुम्ही यावर क्लिक करणार तर तुम्हाला ओटीपी पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचंय। यावर तुम्ही एकदा क्लिक करून द्यायचं। जसं तुम्ही यावर क्लिक करणार थोडा वेळ घेईल, कारण वेबसाईट थोडी लोड घेत आहे। एकदाच काही लोड झालं तर तुम्हाला ओटीपी सेंड होईल। तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे, आधार कार्डचे मोबाईल क्रमांक लिंक असेल तरच ओटीपी येईल। आणि शक्यतो भरपूर बहिणींना सर्व बहिणींचा तर आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक आहे
आणि त्यांचा बँकेमध्ये मेसेज येतो, तो मेसेज सुद्धा त्यांना येतो. बघा आता लोड घेत आहे, तुम्हाला आता सांगितलं वेबसाईट लोड घेते. तर ई केवायसी बंधनकारक आहे, 2 महिन्याचा टाइम दिलेला आहे. जर आता झालं नाही तर तुम्ही रात्री नाही तर सकाळी तुम्ही करू शकता. शक्यतो याला असंच प्रोसेस आहे, बाकी दुसरं काही करायची गरज नाही. तर इथं पाहू शकता तुम्ही ओटीपी आलेला आहे. इथं 6 अंकी ओटीपी येतो, 6 अंकी ओटीपी येतो तुम्हाला तुमचा ई केवायसीचा आधार कार्डवर जो नंबर असतो त्या नंबरवर ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर मी तो ओटीपी फिल केलेला आहे. त्यानंतर इथं सबमिट करा असा ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावर क्लिक करणार तर तुमच्या समोर असा ऑप्शन येणार आहे. आता ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला आहे. तुम्हाला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. हे 4 पर्याय अगदी व्यवस्थित तुम्हाला घ्यायचे. सर्वात पहिला जो पर्याय तुम्हाला देण्यात आलेला आहे, तुम्हाला जात प्रवर्ग तुम्हाला देण्यात आलेला आहे, तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शन मध्ये भरपूर बहिणी कन्फ्यूज होत आहे आणि यामध्ये आता काय पर्याय निवडायचा ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो. आणि हा तिसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे. हा तिसरा ऑप्शन सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आता काय करायचं काय नाही करायचं अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सर्वात पहिला पर्याय तुम्हाला हा सांगतो की तुम्हाला तुमचं जात प्रमाणपत्र कसं तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही इथं मराठीमध्ये दिलेलं आहे, मराठीमध्ये भरपूर बहिणी कन्फ्यूज होत आहे. जसं तुम्ही यावर क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर बघा इथं असं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल. बघा इथं सर्वात पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती, म्हणजे याला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे, एससी. अनुसूचित जाती म्हणजे एससी ज्यांचे जात असेल त्यांनी एससी मध्ये यावर क्लिक करायचं आहे. अनुसूचित जमाती हे दुसरे ऑप्शन आहे, त्याला आहे एसटी आपण असं म्हणतो. आणि इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी, इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी असतं. विमुक्त जाती अ, विमुक्त जाती ब, विमुक्त जाती क असं ऑप्शन आहे. NTA, NTB आणि NTC असं म्हणतो. त्यानंतर खाली येतं भटक्या जाती, त्याला NTD म्हणतो. आणि विशेष मागास म्हणजे सर्वसामान्य SBC आपण याला म्हणू शकता, असं ऑप्शन असतं. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते तुम्ही यामध्ये निवडू शकता. निवडल्यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन तुमच्या समोर येणार आहे. यावर तुम्ही जात निवडल्यानंतर दुसरा इथं ऑप्शन बघू शकता, हे सर्वात महत्वाचं आहे. भरपूर बहिणी यामध्ये कन्फ्यूज होत आहे करायचं काय यामध्ये. तर यामध्ये ऑप्शन आहे बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. इथं काय दिलेलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा निवृत्ती घेत नाही. तर भरपूर बहिणी यामध्ये कन्फ्युजन होत आहे की इथं होय ऑप्शन निवडायचं की नाही ऑप्शन निवडायचं. इथं 2 पर्याय देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला सांगतो यावर तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे. यावर तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे यावर, कारण इथं काय म्हटलेलं आहे, कुठल्याही कार्यालयात नाही, ते कुठेच नाही, कार्यालय नाही आणि निवृत्ती वेतन घेत नाही. तर तुम्ही जर इथं नाही म्हटलं तर घेत असाल आणि हो म्हटलं तर तुम्ही घेत नाही असं ऑप्शन आहे, म्हणून याला होय निवडायचं. आणि दुसरं इथं एक ऑप्शन दिसत असेल, माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, इथं सुद्धा तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे. इथं सुद्धा होय, हे दोघं पर्याय तुम्हाला होय निवडायचं आहे. जसं की आम्ही इथं निवडलेले आहे, इथं पाहू शकता तुम्ही दोघं पर्याय आम्ही इथं यस असं निवडलेले आहे, कारण या 2 ऑप्शन मधून तुमचं ठरणार आहे की तुम्हाला लाभ द्यायचा की नाही. म्हणून हे दोघं पर्याय तुम्हाला होय म्हणायचं आहे. कारण कुठल्याही परिवारामध्ये, तुमच्या परिवारामध्ये कोणी सरकारी नोकरीवर कर्मचारी नसेल तर तुम्ही होय म्हणायचं, आणि जर नसेल तर तुम्ही इथं नाही म्हणू शकता. आता या कुटुंबामध्ये, माझ्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, त्यामुळे याविषयी तुम्ही सुद्धा होय निवडायचं आहे. आणि इथे एक ऑप्शन असेल, उपक्रम अ क्रमांक 1-2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोट्या आढळल्यास खोटी माहिती दिल्याबद्दल सक्त कारवाई होणार आहे. बघा हे जी माहिती तुम्ही दिलेली आहे ही अगदी बरोबर आहे. तुम्ही जे दिलेलं आहे तुम्ही स्वतःहून तुम्ही माहिती भरलेली आहे, असं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसत असेल, सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक करणार तर तुमच्या समोर असा ऑप्शन येणार आहे. बघा काय दिसतंय, तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला असा यशस्वी पूर्ण झाल्याचा मेसेज यायचा असेल किंवा तुमचा मेसेज मोबाईलवर सुद्धा एक मेसेज येणार आहे, तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक मेसेज येईल, नाहीतर तुम्हाला सक्सेसफुल असा एक मेसेज दिसणार आहे. असंच तुम्ही घर बसल्यास तुमची ई केवायसी अगदी पूर्णपणे करू शकता. वेबसाईटला थोडा लोड आहे,
लोड घेतंय तर शक्यतो तुम्ही रात्री नाही तर सकाळीच तुम्ही ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि सर्वांना ई केवायसी करायची ही संधी उपलब्ध करून द्या. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.